धाराशिव जिल्हा परिषदेचे आज निकाल लागले, त्यामध्ये भाजपला 19 जागेवरती विजय मिळवलेला आहे भाजपने। आणि या जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहेत ती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या होत्या। ते आता आपल्याबरोबर आहेत। दादा, 19 जागा भाजपने जिंकलेत 55 पैकी, काय वाटतं? खरं तर आम्ही धाराशिवमध्ये भूमपरांडा वाशी सोडून महायुती म्हणून लढलो। आमची रणनीती हीच होती की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र लढावं। त्यामुळे काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली आम्ही जागा ज्या आहेत त्या एकमेकाला सोडल्या होत्या आणि त्याचं चांगलं यश मिळालेलं स्पष्टपणे दिसतंय। जे विरोधक आहेत त्यांना अतिशय अल्प अशा जागा मिळालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती एकत्र आल्यानंतर काय होतं हे स्पष्टपणे दिसलंय। मला मनापासून आभार मानायचे ते जनतेचे, कारण आम्ही विकासावरतीच बोललो, महायुती विकासावरती बोलली। विरोधक जे आहेत ते नेहमीच्या त्यांच्या पद्धतीने वैयक्तिक टीकाटिप्पणी करत राहिले, परंतु जनतेला आता विकास पाहिजे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं जे सरकार आहे, शिंदे साहेबांच्या मदतीने आणि सुनेत्रा आत्यांच्या मदतीने आता अतिशय ताकदीने धाराशिवचा चेहरामोहरा बदलण्यावरती आम्ही भर देणार आहोत आणि हाच विषय जनतेसमोर आम्ही मांडला होता। जनतेला ते योग्य वाटलं आणि त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। अजितदादाचं दुर्दैवी निधन झालं आणि आता आपण महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये लढलात, आता राष्ट्रवादी पण तुमच्याबरोबर आहे, पुढचं चित्र कसं राहील जिल्हा परिषदेचं? त्या दुर्दैवी घटनेमुळे मला सक्रिय असं प्रचारामध्ये सामील होता नाही आलं, परंतु आम्ही जी काही रणनीती आधी ठरवली होती ती मात्र कृतीमध्ये सर्वांनी मिळून आणली आम्ही आणि त्याच्यामुळे हे यश मिळालं आणि आम्ही सर्व आता एकत्रच आहोत। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिवसेनेतला काही घटक थोडासा वेगळा विचाराचा आहे, परंतु ब्रॉडली आम्ही जिल्ह्यामध्ये ठरवलं आहे की आपल्याला पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे गुंतवणूक आणायची आहे, प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती करायची आहे। जवळजवळ 50 विशाल प्रकल्पांवरती आम्ही काम सुरू केलं आहे आणि ते जलद गतीने इम्प्लिमेंट करणं याच्यावरती आमचा भर राहणार आहे। दादा, अर्चनाताई तेरमधून निवडणूक त्यांनी लढवली, त्यांची उमेदवारी जी होती त्याबाबत पण चर्चा झाली होती, आता पुढं अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव येतं आहे, काय? हा विषय जो आहे तो पूर्णतः नेतृत्व ठरवेल, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ठरवेल आणि महायुती म्हणून आम्ही सर्व निर्णय घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये अध्यक्षपदाचा विषय असेल, उपाध्यक्षाचा असेल, सभापतींचा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीने काम करायचं, जेणेकरून जनतेने जो प्रचंड विश्वास आपल्यावरती दाखवला आहे तो सार्थक ठरवण्याच्या अनुषंगाने आम्ही अतिशय प्रामाणिकपणे, जसं आदरणीय देवेंद्रजी सांगतात, आता जबाबदारी वाढलेली आहे, जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यामुळे पारदर्शकपणे अतिशय प्रभावी काम करणं याच्यावरती आमचा भर राहील। विरोधकाकडून टीका होत होती, घराणेशाही असेल, विविध मार्गाने टीका केली जात होती, पण आज निकालातून स्पष्ट होतं आहे की भाजप शिवसेना युतीच्या जागा जास्त आलेत, याबाबत काय? मुद्दा कसा असतो, जनता ठरवते की नेमकं कोणाला निवडून द्यायचं आणि त्यांच्या मनामध्ये कारण असतं। त्यामुळे विरोधक काय म्हणतात त्याला महत्त्व न देता जनतेने आपल्या हिताचं काय आहे ते बघून योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की आमची सर्वांची जबाबदारी आता खूप जास्त वाढलेली आहे। मला वाटतं 8 ते 9 वर्ष प्रशासक, म्हणजे निवडणुका झालेल्या 8-9 वर्ष झालं आणि बऱ्याच वर्ष झालं, 3-3.5 वर्षापासून प्रशासक आहे, कामं थांबलेली होती, आता नेमकं कुठलं काम तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेणार जिल्ह्यामध्ये? आम्ही 10 कलमी कार्यक्रमच आधी जाहीर केला होता आमच्या जाहीरनाम्यामध्ये आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं शासनासाठी 100 दिवसाचा कार्यक्रम ठरवून दिला आहे, अगदी त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्याच्या हिताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती काम आम्ही नियोजनबद्ध करू, कालमर्यादा ठरवून करू। मग आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा असेल, आपल्या जलसंपदा म्हणजे पाण्याशी संबंधित विषय असतील आणि रोजगार निर्मितीवरती विशेष भर राहणार आहे। महिला बचत गट आणि त्यांचं उत्पादनं, त्याची विक्री, असे 10 कलमी कार्यक्रम आम्ही जे घेतलेत, सौर ऊर्जेचा वापर, हे सर्व आम्ही नियोजनबद्ध करणार आहोत। ओके, थँक्यू। एकंदरीतच आता जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेना महायुती जी आहे ते 10 कलमी कार्यक्रम हाती घेऊन जिल्ह्याचा विकास करणार आहेत, असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आता सांगितलं आहे। कॅमेरामॅन अभिजित पिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.